शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2021, 2022, 2023, 2024 आणि 2025 या 5 वर्षांचा पीक विमा जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। अखेर पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुमच्या ज्वारी पिकाचं, बाजरी पिकाचं, कापूस पिकाचं, सोयाबीन पिकाचं, आंबा असेल, तूर असेल, मूग असेल, भुईमूग असेल किंवा इतर पिकांचं नुकसान झालेलं असेल आणि जर तुम्ही त्या पिकांचा पंचनामा केलेला असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु इथून पुढे तुम्हाला आता पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासत नाही। कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या अंतर्गत या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तर आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिलेली होते, परंतु अखेर तुमच्या आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आज 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 30,000 रुपयापर्यंत पीक विमा आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांना तुम्ही आता बँक खाते तपासायचे आहेत, कारण खटाखट पैसे आता जमा केले जात आहे। तुमची भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याची शेवटची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जर तुमचा जिल्हा या शेवटच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या आता खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिलेली आहे, परंतु अखेर आता तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत आज कोणकोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर या बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पाळत असतात। फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। अखेर तुमची आता पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु शेतकरी बांधवांनो अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आता खटाखट या ठिकाणी जमा केले जात आहेत। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत त्या बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे जे शेतकरी बांधव खरोखर
पीक विम्याचे लाभार्थी असतील तर अशा शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात अगोदर आपण पात्रता पाहून घ्या। तर बघा पीक विम्याच्या पैशांसाठी किती पात्रता लावलेल्या आहेत, तर बघा 4 पात्रता लावलेल्या आहेत। त्या पात्रता लगेच सांगतो, कारण शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी निधीला मंजुरी दिलेली होती। हा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता। आता बँकांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये डीबीटी अंतर्गत पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण वेळ न घालवता आजच्या 12 जिल्ह्यांमध्ये ज्या पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, ज्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर या बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। त्यामुळे तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या याद्या पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि शेतकरी बांधवांनो, तुमची खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, म्हणजेच कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत ते तुम्ही पाहायचं आहे। बघा आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांमध्ये या अगोदर पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, परंतु आता हे जे 12 जिल्हे राहिलेले आहेत, हे 12 जिल्हे शेवटचे होते। या 12 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना या अगोदर पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते। काही शेतकरी बांधवांना मिळालेले होते, परंतु ते पैसे अर्धवट मिळालेले होते। त्यामुळे आज शेवटचा टप्पा आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये हे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहे। बघा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही। जे शेतकरी बांधव गरजू असतील, जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, त्या शेतकरी बांधवांना हे पैसे आता सोडले जात आहेत। तर एकंदरीत आता आपण पाहून घेऊयात की सरकारच्या माध्यमातून पीक विम्याच्या पैशांसाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही पात्रतांमध्ये पात्र ठरला तरच तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे तुम्ही पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर पात्रतांमध्ये पात्र ठरला तर तुमची खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिले पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न किती असायला पाहिजे। यासोबत शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। यासोबत अजून काही पात्रता आहे, त्या पात्रता पाहून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे, कारण तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे डीबीटी अंतर्गत आता सोडले जात आहे। त्यामुळे तुमची डीबीटी ॲक्टिव्ह असणे आवश्यक आहे। आधार कार्ड बँकेला लिंक असेल तर तुमची खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, अन्यथा पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार नाही। यानंतर शेतकरी बांधवांना पुढची जी पात्रता आहे ती पात्रता आता आपण पाहणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, पात्रता पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की आधार कार्ड बँकेला लिंक करा। यानंतर शेतकरी बांधवांना दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल तर तुम्ही पीक विम्याची KYC केलेली असायला पाहिजे। ज्यावेळेस तुमचं या ठिकाणी पिकांचं नुकसान झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही नोंदणी केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही नोंदणीकृत शेतकरी बांधव असाल तर तुमची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, म्हणजेच
आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात। यासोबत कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या बँका आणि जिल्हे सुद्धा आता आपण पाहून घ्यात। परंतु शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे शेतकरी बांधव गरजू नसतील, जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी नसतील, ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, ज्या शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले असतील, KYC पूर्ण केलेले नसेल, आधार कार्ड बँकेला लिंक केलेले नसेल, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। त्या शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या पैशांची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या प्रमुख बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। त्यामुळे तुम्ही सविस्तर पद्धतीने बँकांची आणि जिल्ह्यांची यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। शेतकरी बांधवांना तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवली जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर असेल, मूग असेल, भुईमूग असेल किंवा इतर कोणत्याही पिकांचं नुकसान झालेलं असेल, तर शेतकरी बांधवांना तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून पीक विम्याच्या पैशांची वाट पाहिलेली होते। परंतु शेतकरी बांधवांनो, अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि शेतकरी बांधवांनो, हे पैसे आता तुमच्या खात्यामध्ये सोडले जात आहेत। तर एकंदरीत कोणकोणत्या बँकांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत त्याची माहिती देतो। बघा, जर तुमचं बँक खातं SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांनो, आज ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। तर या 14 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। तर या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा, परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधव राहतात, त्यामुळे सर्वात अगोदर परभणी जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बीड जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहत आहेत आणि बीड जिल्ह्यामधील ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं होतं, त्या शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यानंतर धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, अमरावती जिल्हा, गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, हिंगोली, भंडारा, गोंदिया, यानंतर वरच्या साईडचा यवतमाळ जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, या अगोदर पीक विम्याचे टप्पे वाटप करण्यात आलेले आहेत। आता शेतकरी बांधवांनो, शेवटचा टप्पा वाटप केला जाणार असून तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांनी पीक विम्याच्या पैशांची काळजी करू नये। लवकरच तुम्हाला उर्वरित पीक विम्याचे पैसे भेटून जातील। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर आलेली होती, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका। चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असे व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळत राहतील। शेतकरी बांधवांनो, नमोचा 9वा आणि 10वा हप्ता एकत्रित देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्हाला 9वा आणि 10वा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी करायची गरज तुम्हाला आता भासणार नाहीये।